जामखेड नगर जिल्ह्याचे रिपाईचे आंबेडकरी चळवळीचे नेते सुनील साळवे यांच्या कुटुंबावरती प्राणघातक हल्ला झाला. बरं, त्या हरामखोर हल्लेखोरांनी हे सुद्धा बघितलं नाही की महिलांवरती या हरामखोरांनी हात टाकलेला आहे. मला विषय तात्काळ समजताच मी नगरचे SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेंशी बोलून घेतले. जामखेडचे तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे चौधरी यांच्याशी सुद्धा बोलून घेतलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे, निंदनीय घटना आहे. या हरामखोरांच्या दम होत नाही म्हणून हे मागून जाऊन कुटुंबावरती हल्ला करतात, घरातल्या आया बहिणीवरती लेकी बाळींवरती हल्ला करतात. भीमसैनिकांनो, हा हल्ला फक्त सुनील साळवेवरचा नसून हा हल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणणाऱ्या, जय भीमचा नारा देणाऱ्या, नीलनिशाण घेणाऱ्या त्या प्रत्येक भीमसैनिकावरचा आहे. सगळ्यांनी संघटना पक्ष विसरून फक्त समाजासाठी या अशा अन्याय होऊ नये, या अन्यायाच्या विरोधात एल्गार करण्यासाठी एकत्र या. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्याने कुणी केला असेल तो एका बापाची पैदाइश औलाद नसेल, मादारचोद 100 कुत्र्यांनी जाऊन काढलेली औलाद असेल. अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. भीमसैनिकांनो, हा हल्ला फक्त सुनील साळवे किंवा त्यांच्या परिवाराचा नाही, तर हा हल्ला प्रत्येक भीमसैनिकावरचा हल्ला आहे. यांची दडपशाही वाढलेली आहे, यांचा बाजुर्डेपणा वाढलेला आहे, यांचा नीचपणा वाढलेला आहे आणि आता यांच्यावरती चढल्याशिवाय पर्याय नाही. आता या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, धिक्कार करतो आणि ते मागून वार करणाऱ्या त्या नपुसकांच्या औलादीचा यांच्यात राहायला घोडा लावल्याशिवाय सोडायचा ना. आता SP आपल्याला सांगणं आहे, सोमनाथ घारगे साहेब, की आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष द्यावं.